तर विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची मतं निर्णायक असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका ऐकून घेणार असल्याचंही कडू म्हणाले। या निवडणुकीत आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। निर्णायक मतं या सगळ्या निवडणुकीमध्ये ठरणार आहेत। ही दोन मतं कोणाच्या पारड्यात जाणार, महायुतीच्या की महाविकास आघाडीच्या? ज्या पद्धतीने तुमचं गेल्या काही महिन्यांपासून राजकारण पाहतोय, तुम्ही सातत्याने महायुतीच्या विरोधात बोलतात। नाही, राजकुमारजींना आम्ही कालच चर्चा झाली, आम्ही बसलो इथे आणि त्यांनी सांगितलं की आपण सीएम साहेबाचा कॉल घ्यायचा। सीएम साहेबाच्या कॉलला आम्ही त्या पद्धतीने समोर जायचं। सीएम साहेबांचा कॉल म्हणजे सीएमच्या जे तुमचे मुख्यमंत्र्यांचे उमेदवार असणार त्यांना तुम्ही मतदान करणार की दुसऱ्या? त्यांचा कॉल घेऊनच आम्ही दोघ जण मतदान करेल। तुम्हाला दुसऱ्यांनी संपर्क साधलाय का? महाविकास आघाडीकडनं काही हालचाली सुरू त्या साधण्याची कोणाची हिंमत नाही आहे, कोणी साधला नाही। तू मग कोणाचा उमेदवार पडणार? कारण की महाविकास आघाडी म्हणताय आमच्याकडे पण कॅल्क्युलेशन झालेले आहेत, महायुतीचे आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळेच आम्ही तिसरा उमेदवार एवढ्या शॉर्टकटली आम्ही उभा करतो। मग कसं आहे, अखेरी सगळ्यांनी आपापले गेम खेळणार आहे आणि आम्ही त्याच्यात आमचा गेम पण खेळणार आहोत आणि परफेक्ट कार्यक्रम करू, आपण करेक्ट कार्यक्रम करणार। जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई।